परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे अगोदरच शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। दुसरीकडे प्रकल्प पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झालेले आहेत। आपण जर बघितलं, मी सध्या परभणीच्या येलदरी प्रकल्पावर आहे आणि इथले येलदरीचे 10 दरवाजे उघडून या पूर्णा नदी पात्रामध्ये जवळपास 50,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे। ज्याचे परिणाम आपण बघू शकतो की मराठवाडा विदर्भाला जोडणारा हा येलदरीचा जो पूल आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलाय, ज्यामुळे तिकडची वाहतूक सुद्धा ठप्प आहे आणि इकडूनही वाहतूक ठप्प आहे। मोठ्या प्रमाणावर लोकांच्या ज्या रांगा आहेत, प्रवाशांच्या रांगा आहेत, त्या इथे लागलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पोलिसांना इथे येणारे लोक जे आहेत फोटो काढतात आणि फोटो काढत असताना कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जिंतूर पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पूर्णा नदीला पूर आलेला आहे। दुसरीकडे निम्न दुधना प्रकल्पाचा जर विषय आपण घेतला तर निम्न दुधना प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडण्यात आले, ज्यातून 11,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय। गोदावरी नदीपात्रामध्ये जवळपास जायकवाडीतून 2 लाख आणि माजलगाव मधून 37,000 असे जवळपास 2.5 लाख क्युसेक्स वेगाने पाणी येतंय। त्यामुळे पूर्णा, दुधना आणि गोदावरी या तीनही नद्यांना मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्यात पूर आलाय आणि या पुरामुळे अगोदरच शेतकरी शेती नुकसानामुळे हैराण असताना पुन्हा एकदा त्यांना धोका निर्माण झालेला आहे। अनेक गावं जे आहेत त्या गावांना पुन्हा या बॅकवॉटरचा धोका निर्माण झालेला आहे आणि तीनही प्रमुख नद्या असतील, ओढे असतील, यांच्या उपनद्या असतील, या सर्वांना पूर आलेला आहे। आणि आपण बघू शकतो की याचे परिणाम जे आहेत ते जिल्ह्यामध्ये दिसून येत आहेत। 52 मंडळांमध्ये नुकसान झालेलं आहे, ज्याचे पंचनामे सुरू आहेत आणि शासनाकडे मदतीचं जे मदतीकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, येलदरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।